हाय हॅलो नमस्कार, मी सीता पिक्चर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत. कशात मस्त ना मस्तच असायला पाहिजे. आजचा लग्न खूप खास होणार आहे, हे उत्साहाचा असणार आहे, कारण आज आपण जाणार आहोत शशीभाऊच्या हळदीला. आणि खरं सांगायचं झालं ना, स्वतःलाही ना गावाकडचं हे माहोल, ढोल ताशा, हळदीचा माहोल, सगळ्यांची धावपळ, नातेवाईकांची गर्दी, सगळंच ना खूप भारी वाटतं. आणि बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की तुमचं ना सासर दाखवा, गावाकडचं लग्न दाखवत. आजचा हा लॉग ना खास तुमच्यासाठीच आहे. आता आम्ही निघालो आहे पिंपरकण्यावरून. सर्व आमची सासरची माणसं आहे, ती सासू सासरे, जाऊबाई, तिचा मुलगा आणि आम्ही सगळेजण. आणि धीर ना पाठीमागून मोटरसायकल येत आहे. आणि ना आम्ही सगळे मिळून ना हळदीला चाललोय. रस्त्यातला हा निसर्ग बघा, किती शांत आणि सुंदर वातावरण आहे. शहरामध्ये हे सगळं बघायला मिळतच नाही. दुपार झाली होती आणि ऊन पण चांगलंच वाढलं होतं, म्हणूनच ना थोड्या वेळ थांबलो आणि मस्त अशी आईस्क्रीम खाली. प्रवास करताना असं काहीतरी खाल्लं ना थकवा पण निघून जातो. आता ना हिले देवाच्या घाटाला लागलोय आणि आताच ना तळ्याला पोहोचलो. शशीभाऊंची हळद पण लागत होती आणि हा साखरपुड्याला पण आम्हाला उशिरा झाला होता आणि हळदीला पण यायला उशिरा झाला. मी पहिलं मांडव होतोय, मग त्याच्यानंतर नवरदेवाला हळद लावली जाते, तर असं राहतं. पण आम्हाला यायला उशीर झाला होता. आणि आल्यानंतर ना आमच्या गावाकडल्या हळदीची मजा म्हणजे ही वेगळीच असते. सगळे नातेवाईक एकत्र येतात, ते हसतात, ते मजा मस्ती करतात आणि प्रेमाने हळद लावतात. आणि बघा ना भाऊंच्या चेहऱ्यावरचा किती हगलो आलाय. आमच्याकडे ना हळद लावताना काही पारंपरिक गोष्टी पण केल्या जातात. ही आहे नवरदेवाची बहीण. इकडे सगळ्यांनी नवरदेवाला हळद लावून झाल्यानंतर 5 सुवासिनीने 5 वेळा ओवाळून घेतलं. त्यानंतर ना बाशिंग आणि मंडवळ्या बांधल्या. आमच्या भागामध्ये आजही ना पूर्वीपासून चालत आलेले ही सुंदर परंपरा जपली जाते. रुई, चापा, खोबरा, गहू आणि लाह्या यांच्या मंडवळ्या बांधतात. ही खास ना पद्धत आजही ना टिकून आहे. आम्ही थोडा उशिरा पोहोचलो होतो, त्यामुळेच ना विधी झाल्यानंतर हळद लावली. आत्या आणि भाऊंना मानपानाचे कपडे देऊन कार्यक्रमाची सुंदर सांगता झाली. आणि ह्या आहे ती माझ्या जाऊबाई. आणि बघा ना सासरे आणि दिदी कसे ढोल वाजवतात ते. आणि हे बघा भाऊ कसे नाचतात. नवरदेवाला सकाळपासून अजिबातच जेवायला दिलं नव्हतं, कारण आमच्याकडे हळदीच्या दिवशी नवरदेव उपवास धरतो अशी परंपरा आहे. त्यांनीही पूर्ण श्रद्धेने उपवास धरला होता, त्यामुळेच ना त्यांना जेवण झालं. आणि म्हणले इतकी गर्दी कशासाठी झाले बरं. इथं ना आहेर टिपत होते. हळदीला किंवा लग्नाला जे पाहुणे येतात ना ते ना प्रेमाने आहेर देतात. ते आहेर म्हणजे कुणी ना त्यांच्या पर्याने पैसे देतात, कुणी भांडे, तर कुणी कपडे देतात. ही सगळी प्रथा म्हणजे ना प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद व्यक्त करण्याची ही पद्धत आहे. गावाकडची ही परंपरा आजही ना तितक्याच प्रेमाने जपली जाते. आणि इकडे बघा ना चिल्ले पिल्ले कसे वाजवतात ते. जेवण झाल्यानंतर 4-5 जणी मिळून भांडे घासत होते. आजकाल ना असं ना कमी बघायला मिळतं, पण ना गावाकडचं एकत्रपणा आजही ना असंच आहे. सगळं मिळून ना काम करताना बघून खरंच खूप भारी वाटलं.
आली जगतांगणी सटे ग आली जगतांगणी वर्णांच्या पोट्या पंक्ती सटे ग सोड त्याला आणि आमच्या जाऊबाईंचा आवाज माहिती सोडून माझे सासरे निघाले काळ्या मन्याला आईसे माझ्या धन्याला लागू दे आईसे माझ्या धन्याला लागू दे आईसे माझ्या कुंकाला लागू दे आईसे माझ्या या कुंकवाला शिव शोभानसे मंडपाला शिव शोभानसे मंडपाला आईसे माझ्या लागू दे आईसे माझ्या या कुंकवाला. गाणं म्हणतात ते आहेत माझ्या सासूबाई. हार गाली ते देवी तुला संत येतील दर्शनाला. हार गाली ते देवी तुला संत येतील दर्शनाला. हे एक फोटो काढा ऋषा, फोटो काढ ना. माड गालित मोडित गालित मोडित गमाड गालित मोडित. आमच्याकडे हळदीच्या दिवशी संध्याकाळी गाणं बनण्याचा आणि तेलवणाचा कार्यक्रम होतो. रुईच्या फुलांची मंडोळी करून ती काठीला बांधतात ते आणि जांभळाच्या पानामध्ये तेल घेऊन तेलवण पाडू असं म्हणतात.
सांगा आणि मला पुढे काय काय तुला बाहेर मी वाण मी तुला बाहेर मला वाण मी राहतो तो पैसे द्या वाजू दे रे वाजू दे अशी सरळ लावतात लेवाला मोठं पाणी देतात लेवाला बा लोट पुढे हात लाव ना वाजले काय होत आहे बायको पळून जाते आधी बायको पळत आहे माझी त्याला माहिती नाही पळणार बरी नाही काय बरे पैसे असं आहे जास्त टाका तो आधी जास्त टाका आणि आपण उरला ना मग तेवढं नव्हते तेवढं नको घेऊ त्याची मोठी जोरात का खावत मला कसं आहे आणि हे तांदूळ बाह्याचा निवड करायला देवकासाठी उरलेल्या तांदळाचा निवद करतात. देवकासाठी सगळ्यात आधी घरातील एक जोडपं जसं की काका काकू किंवा भाऊ भाऊजाई यांना हळद लावून शुभ मानलं जातं. मग 2 माणसं शाल धरतात आणि त्या शालेखाली हे जोडपं देवाक आणायला जातात. त्यांच्या हातामध्ये सूप देतात, त्यामध्ये भाकर भाजी तांदूळ आणि उंबराची पाने ठेवतात आणि वाजत गाजत देवा घरी आणलं जातं आणि नंतर देवकाची पूजा केली जाते. मांडवाला उंबराचं लाकूड मुसळ आठवात आणि दिवा ठेवतात. पूर्वीपासून चालत आलेली ही गावाकडची सुंदर परंपरा आजही आम्ही मनापासून जपतो. आणि हे बघा घरातील देवांची पूजा केली जाते. अशा प्रकारे कलश बाशिंग पुजतात, नवरदेवाला बांधतात आणि कलवरीची ओटी भरली जाते. कलश पूजून कलवरीच्या डोक्यावर 5 जणी ठेवतात. रात्री डीजे होतात त्यामुळं ना मस्त धमाल केली. अशी असते आमच्या गावाकडली हळद. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय.